काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर। VCN न्यूज प्रस्तुत संवाद भविष्यावर ह्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे। प्रेक्षको, दर दिवसाप्रमाणे आज सुद्धा आपण 12ही राशींचा आढावा घेणार आहोत। त्यानंतर तुमच्या समस्यांचे निवारण सुद्धा आपण करणार आहोत। तुमच्या काही तक्रारी असतील त्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष दैवज्ञ श्री कुशल लोटे सर। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं धन्यवाद संवाद भविष्यावर या कार्यक्रमात। आता मागील भागात आपण 12ही राशींचा आढावा घेतला, त्याच्यानंतर काही पत्रिकेंचं काही लोकांच्या समस्यांचं आपण निराकरण केलं। रुद्राक्षाचे उपयोग आपण बघणार आहोत। एकंदरीत 21 मुखी रुद्राक्षापर्यंतचा आपल्याला त्याचे उपयोग, त्याचे फायदे आपल्याला बघायचे आहेत। पण तत्पूर्वी आपण वळणार आहोत राशी भविष्याकडे। 12ही राशींकरतांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे। सगळ्यात पहिली राशी ती आहे मेष राशी। मेष राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे पाहूया। मेष राशीतील नवीन व्यावसायिक वर्गांना आजचा हा दिवस उपयुक्त दिवस निघणार आहे। काही धनलाभ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। नवीन नवीन कल्पना तुमच्या ज्या तुम्ही करत आहात त्याला प्रगतीचा मार्ग भेटणार आहे। मात्र नोकरदार वर्गांसाठी आजचा दिवस थोडासा त्रासदायक राहणार आहे। तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला काही टेन्शनचे वातावरण तयार करण्याचे योग सुद्धा चालत आलेले आहेत। आणि वरिष्ठ लोकांसाठी, घरातल्या ज्येष्ठ लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा तब्येतीसाठी त्रासदायक दिवस राहणार आहे। त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहणार। मेष राशीच्या नोकरदार वर्गांना आज त्रासदायक असा दिवस राहणार आहे। त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांना टेन्शन मिळण्याची खूप दाट शक्यता आहे। आणि मेष राशीवाल्यांच्या घरात जर ज्येष्ठ मंडळी असतील तर विशेष करून त्यांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे। तर काय आहे आजचा मेष राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभ रंग बघूयात। आज मेष राशीचा शुभ अंक राहील 6 आणि त्यांचा शुभ रंग राहणार आहे लाल। मेष राशीचा आढावा घेतल्यानंतर आपण जातोय वृषभ राशीकडे। वृषभ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत। नोकरी व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या साजेसे कामं होणार आहे। तुम्हाला जी गरज होती, जी अपेक्षा होती तुमच्या स्वतःकडून, त्या आज पूर्ण होण्याचा तुमचा दिवस निघालेला आहे। आज वृषभ राशीच्या लोकांना हा आनंदाचा क्षण जाणार आहे। मित्रमंडळींमध्ये स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी मात्र तुम्हाला आज थोडंसं तुमचा खर्च वाढवावा लागणार आहे। तुमच्या खिशाला आज थोडंसं हलकं करावं लागणार आहे तुम्हाला। नोकरी पेशा वर्गांसाठीचा आजचा दिवस जरी चांगला असला, व्यावसायिक वृद्धी लोकांसाठी जरी आजचा दिवस चांगला असला तरी थोडासा खर्चाचा हा दृष्टिकोन तुमच्यासाठी आज राहणारच आहे। नोकरदार वर्गांसाठीचा आनंदाचा दिवस असणार आहे। आणि विशेष करून वृषभ राशीवाल्यांना आज त्यांचे जुने मित्र मैत्रिणी भेटत असल्यामुळे आज त्यांना जरा त्यांच्या वाढ होणार आहे। तर काय आहे वृषभ राशीवाल्यांचा त्यांचा शुभ रंग तसेच शुभांक पाहूया। आज वृषभ राशीचा शुभ अंक राहणार आहे 5 आणि आजचा त्यांचा शुभ रंग राहणार आहे पोपटी। यानंतरची पुढची आपली रास आहे मिथुन रास। मिथुन राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत। मिथुन राशीचे लोक आज तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा आज घेणार आहे। दूरदृष्टी ठेवून आज तुमचे निर्णय राहणार आहे आणि त्याला तुम्हाला स्वतःला सुद्धा लाभ अतिशय चांगला मिळणार आहे। मिथुन राशीच्या लोकांना थोडंसं स्वतःच्या कामावर, स्वतःच्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन करणं मात्र आजचे दिवस आवश्यक जाणार आहे। काय आहे मिथुन राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभ रंग बघणार आहोत। मिथुन राशीचा आजचा शुभ अंक आहे 8 आणि त्यांच्यासाठी आजचा शुभ रंग राहणार आहे तांबडा। पुढची रास कर्क रास। कर्क राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत। कर्क राशीचे लोक हे मुळातच फार सेन्सिटिव्ह लोक असतात। आजही पण त्यांचा दिवस हा थोडासा त्यांच्या मनाला एखादी गोष्ट लागण्याचा, म्हणजे चटका लागून जाण्याचा दिवस जाणार आहे। आज काहीतरी तुम्हाला तुमच्या मनाच्या विपरीत गोष्टी घडतील, त्याच्यामुळे तुम्हाला आज थोडंसं दुःखाचं वातावरण तुमच्या मनामध्ये राहणार आहे। त्याच्याकडे खूप जास्त लक्ष देण्यात अर्थ पण नाही राहणार। एखादा दिवस असाही निघतो की ज्याच्यामध्ये आपण आपले कामं पूर्ण नाही करू शकत। मात्र भविष्याच्या दृष्टीने पुढचे दिवस आपल्यासाठी चांगले येत असतात, कधी वाईट तर कधी चांगले। हा पण एक सृष्टीचा नियम आहे आणि तो नियम आपण पाळायला पाहिजे असतो। त्याच्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी आज खूप जास्त टेन्शन घेऊन कामं करणं किंवा खूप जास्त टेन्शन घेणं किंवा खूप जास्त विचार करणं हे मुळातच आज तुमच्यासाठी घातक राहणार आहे आणि आज तुम्हाला दम्याचा सुद्धा त्रास जाणवणार आहे। संपूर्ण दिवस आज कर्क राशीवाल्यांचा हा असा असणार आहे। काय आहे कर्क राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभ रंग पाहूया। कर्क राशीचा आजचा शुभ अंक आहे 1 आणि आजचा त्यांचा शुभ रंग राहणार आहे मरून। सर, मागील भागामध्ये आपण रुद्राक्षांचा अभ्यास करत होतो। रुद्राक्षांचे आपण फायदे, त्याचे उपयोग आपण बघणार होतो। या भागात आपण कुठला रुद्राक्ष बघणार? आज आपण 6 मुखी रुद्राक्षाची माहिती घेऊया।
सहामुखी रुद्राक्ष आहे, त्या रुद्राक्षावर एक समान 6 रेषा जिथे दिसेल त्या रुद्राक्षाला सहामुखी रुद्राक्ष म्हटलं जातं. सहामुखी रुद्राक्षामुळे कॉन्सन्ट्रेशन खूप लवकर वाढतं आणि त्याचा फायदा हा व्यापारी वर्गांसाठी सुद्धा आहे. व्यापारी वर्गांनी स्वतःच्या गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये सहामुखी रुद्राक्ष हा लाल कपड्यावर ठेवून त्याच्यावर लक्ष्मीचा मंत्र किंवा शिवजीची आराधना समजा तुम्ही कराल तर त्याचा फायदा तुम्हाला व्यापार वृद्धीसाठी खूप जास्त मिळणार आहे. त्याच्यामुळे सहामुखी रुद्राक्ष हा व्यापारी लोकांसाठी तर अतिशय फायद्याचा राहणारच आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन हे प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असते, त्यातल्या विद्यार्थी मित्रांना खूप जास्त आवश्यक असते. त्याच्यामुळे सहामुखी रुद्राक्ष समजा तुम्ही धारण करत असाल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप लवकर वाढेल. तर विद्यार्थी मित्रांनी पण सहामुखी रुद्राक्ष वापरायला पाहिजे. सहामुखी नंतर येतो सातमुखी रुद्राक्ष. सातमुखी रुद्राक्ष हा 7.5साठी अतिशय फायद्याचा रुद्राक्ष आणि माणसाच्या आयुष्यामध्ये 7.5 ही किमान 2 वेळा तरी येतच. 15 वर्ष जवळपास आपण त्याच्यामध्ये घालवतो 7.5मध्ये. आणि सातमुखी हा रुद्राक्ष एकमेव उपाय आहे 7.5वर. त्याच्यामुळे सातमुखी रुद्राक्ष प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यापारी दृष्टीने पण वापरण्याला चांगला असते, कारण 7.5 असताना तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचा योग हा थोडासा दुर्लभ होऊन जात असतो. त्याच्यामुळे सातमुखी रुद्राक्ष हा सर्वसामान्य लोकांसाठी एक वरदान म्हणून सुद्धा आपल्या सृष्टीवर निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे सातमुखी रुद्राक्ष हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे मुळातच बरेच वेळा एक मुखीपेक्षा सुद्धा सातमुखी रुद्राक्ष लोक जास्त वापरायचा प्रयत्न करतात, कारण त्याचा रिझल्ट सुद्धा खूप जास्त असल्यामुळे. आणि खूप जास्त त्याची किंमत असते असं नाहीये. मुळात रुद्राक्ष हा कोणताही वापरा तुम्ही, त्याचा साईड इफेक्ट कधीच नाही राहत. त्याच्यामुळे सगळ्यांनी वापरा केव्हाही चांगलं. काही आणखी रुद्राक्षांचे आपण प्रकार, त्याचे उपयोग, त्याचे फायदे आपण बघणार आहोत. पण आणखी एकदा आपण जाणार आहोत राशीभविष्यांकडे. त्याच्यानंतर याच्यानंतरची पुढची रास आहे सिंहरास. सिंह राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत. सिंह राशीचा आजचा दिवस हा त्यांच्यासाठी आज हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला आज गती मिळणार आहे, तुम्हाला त्याच्यात यश मिळणार आहे. विरोधकांपासूनही तुम्हाला आज खूप जास्त त्रास संभवतो आहे, मात्र तुम्ही त्याच्यावर प्रत्युत्तर नक्कीच देणार आहे. आजचा दिवस तुमचा हा सार्वजनिक कामामध्ये सुद्धा जाऊ शकतो. तुम्हाला काही सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं वर्चस्व वाढवायचं असेल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय योग्य निघालेला आहे. काय आहे सिंह राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. सिंह राशीसाठी आजचा शुभ अंक राहणार आहे 7 आणि त्यांचा शुभ रंग राहणार आहे आजचा हिरवा. सिंह राशीचा आढावा घेतल्यानंतर आपण जातोय कन्या राशीकडे. कन्या राशीचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. कन्या राशीच्या लोकांना आज गृहसौख्य खूप मिळणार आहे. सोबतच व्यापारी लोकांसाठी आजचा दिवस हा फार अनुकूल आलेला आहे. ज्येष्ठांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळण्याचे आजचे योग आहे. गुरुकृपा आज तुमच्यावर नक्कीच मिळणार आहे. आज कन्या राशीचा दिवस हा खूप जास्त चांगला जाणार आहे. संपूर्ण दिवस आज कन्या राशीवाल्यांचा एक दमदार दिवस असा सांगितला जातोय. काय आहे कन्या राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज कन्या राशीचा शुभ अंक राहणार आहे 9 आणि त्यांच्यासाठी आजचा शुभ रंग राहणार आहे पिवळा. उर्वरित राशीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काही समस्या आपल्याकडे आलेल्या आहेत, त्यांचं निराकरण आपल्याला सरांकडनं करून घ्यायचं आहे. तसंच रुद्राक्षाचे उपाय, फायदे हे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी घेऊयात या कार्यक्रमामध्ये एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद भविष्यावर. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा VCN न्यूज प्रस्तुत संवाद भविष्यावर मध्ये. आपण पुन्हा एकदा राशींचा आढावा घेणार आहोत. तसेच तुमच्या काही समस्या आल्या त्या समस्यांचं निराकरण आपण सरांकडनं करून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जाणार आहोत तुळ राशीकडे. तुळ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत.
तूळ राशीच्या लोकांनी आज तुम्हाला जे तुमची स्तुती करणारे लोक मिळणार आहे ते मनापासून स्तुती करतील, त्याचं शाश्वती कमी राहणार आहे. त्याच्यामुळे अशा लोकांपासून 10 हात दूर राहिलेलं केव्हाही चांगलं राहणार आहे. प्रॅक्टिकल लाईफ जगणे हे आपल्यासाठी केव्हाही फायद्याचं असतं. आजचे तुमचे जे दिवस चालू आहे थोडेसे स्वप्निक दिवस चालू आहे. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी ह्या येणारच आहे, मात्र त्याच्यातून सोल्युशन निघत असतं. त्याच्यामुळे विचार करणं हे फायद्याचं असतं, पण खूप जास्त स्वप्न पाहणं हे नुकसानदायक राहणार आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल हे लाईफ जगणं केव्हाही फायद्याचं राहील. आज संपूर्ण दिवस तुळ राशीवाल्यांनी विशेष करून जसं सरांनी सांगितलं की तुमची स्तुती करणाऱ्या लोकांपासून आज तुम्हाला 10 हात लांब राहिलेलंच बरं आणि आज संपूर्ण दिवस तुम्हाला बी प्रॅक्टिकल असं राहायचं आहे. याच्यानंतर आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग. आज तुळ राशीचा शुभांक आहे 9 आणि त्यांच्यासाठी आजचा शुभरंग राहणार आहे जांभळा. पुढील राशींचा आपण आढावा घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला एक मेल आलेला आहे. तळेगाववरून मंदाकिनी चौधरी यांनी त्यांच्या मिस्टरांची पत्रिका पाठवली आहे. तर रुपेश चौधरी माझे पती हे व्यावसायिक आहेत, पण काही दिवसांपासून व्यवसायामध्ये पण त्यांना यश मिळत नाही आहे आणि सतत त्यामुळे घरात चिडचिडीचं वातावरण राहत आहे. यावर उपाय सुचवा. मंदाकिनी चौधरी तळगावर. गेल्या 2 वर्षापासून त्यांना 7.5 सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण समजा कुंडली बघितली तर आज त्यांना हा त्रासाचे दिवस चालू असल्यामुळे त्यांना व्यवसायात खूप जास्त प्रगती मिळणार नाही आहे आणि त्यांच्या स्वभावामधला हा चिडचिडपणा जो वाढलेला म्हणत आहात तुम्ही, तर ह्या चिडचिडपणा मुळात त्या 7.5 जास्त वाढलेला आहे. कारण प्रत्येक कामामध्ये त्यांना अडचणी निर्माण होत आहे आणि खूप जास्त स्वाभिमानी व्यक्ती असल्यामुळे त्यांचा चिडचिडपणा हा स्वाभाविकच आहे. आणि यांच्या कुंडलीनुसार पुढे यांचा प्रगती खूप चांगली दिली आहे. व्यावसायिक दृष्ट्याच यांची प्रगती चांगली दिली आहे. यांनी नोकरी हा पेशा त्यांच्या कुंडलीनुसार त्यांना योग्य नसल्यामुळे त्यांनी व्यवसायातच स्वतःचा हा मापदंड केव्हाही पण वापरलेला फायद्याचा राहणार आहे आणि पुढे प्रगती खूप चांगली आहे. मात्र यांच्या हातामध्ये स्वतःची प्रॉपर्टी टिकवणं हे आयुष्यभरासाठीच कष्टदायी राहणार आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या नावाने पैसा कितीही ठेवला तर चालेल, मात्र प्रॉपर्टी स्वतःचे नाव न करण्याचा यांना नेहमीच फायदा राहणार आहे. आणि पुढे अजून 3 वर्ष यांना व्यावसायिकदृष्ट्या खूप जास्त त्रास जाणवणार आहे. मात्र यांनी कोणत्याही गोष्टीच्या व्यसनी किंवा त्या गोष्टीच्या आहारी जाणं हे त्यांच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहे. त्यांना समजून सांगणं तुमच्यासाठी खूप जास्त आवश्यकता आहे. आणि यांच्यासाठी तुम्ही एमेथिस्ट नावाचा एक जो रत्न येतो ज्याच्यामुळे यांची निगेटिव्ह थिंकिंग, याचा चिडचिडपणा हा कमी होऊन जाईल, हा रत्न यांना धारण करून द्या. सोबतच 7मुखी रुद्राक्ष धारण करून द्या. आणि एक ब्ल्यू टोपाज नावाचा एक रत्न येतो, हा सुद्धा यांच्यासाठी फायद्याचा राहणार आहे. त्याच्यामुळे हे 3 उपाय त्यांच्यासाठी चांगले राहणार आहे. सोबत हे स्वतः समजा त्यांना पिंपळाच्या झाडाची पूजा करायला लावा किंवा तुम्ही स्वतः यांच्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. सगळ्या गोष्टी समजा तुम्ही कराल तर यांना त्याच्यातून त्रासातून नक्कीच काही ना काही मार्ग मिळतील. तर एकंदरीत तळेगाववरून आपल्यासोबत होत्या मंदाकिनी चौधरी यांनी त्यांच्या मिस्टरांची पत्रिका पाठवली होती. मंदाकिनी ताई, सरांकडनं तुमच्या समस्यांचं निराकरण हे झालेलंच असणार आहे. सरांनी जे उपाय सांगितले ते नक्कीच घरी करून बघा. आपण पुन्हा एकदा जातोय राशी भविष्याकडे. याच्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. वृश्चिक राशीच्या आईवडिलांकडून आज त्यांच्या मुलांसाठी काहीतरी नवीन बेत आखल्या जाणार आहे. आज त्यांना वरिष्ठांकडून खूप जास्त शाबासकी मिळण्याचे योग सुद्धा चालत आलेले आहे. व्यापारी मित्रांसाठी आज तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप जास्त फायदा होण्याचा सुद्धा योग आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही कुठेतरी खरेदीला, मार्केटिंगला जाण्याची तुमची स्वतःचा इच्छा सुद्धा राहणार आहे आणि त्याचा बेत सुद्धा तुम्ही आखण्याची तयारी आज सकाळपासून तुम्ही सुरू करणार आहात. संपूर्णतः वृश्चिक राशीवाल्यांचा आज तो एक दिवस आहे, कौटुंबिक दिवस आहे. नक्कीच घरातील लोकांकडून तुम्हाला शाबासकी मिळण्याची दाट शक्यता आहे. काय आहे वृश्चिक राशीवाल्यांचा त्यांचा शुभरंग आपण बघणार आहोत. आज वृश्चिक राशीसाठी शुभ अंक राहणार आहे 7 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे पिवळा. त्यानंतरची पुढची रास आपली येते धनुराशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत. काही कारणास्तव आज तुम्हाला मानसिक त्रासाला समोर जावं लागणार आहे. तुमच्या कामामध्ये आज भरपूरशा अडचणी निर्माण होणार आहे. तुम्हाला आज व्यापारिक दृष्ट्या पण फायदा हा थोडासा कमीच राहणार आहे. आजचा दिवस तुमचा हा थोडासा त्रासदायक, चिंताचा जाणार आहे. त्याच्यामुळे आज थोडंसं चिंता न करता चिंतन करणं हे तुमच्यासाठी फायद्याचं जाणार आहे. आणि सोबतच तुम्हाला थोडा तब्येतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. काही लोकांना बीपीचा सुद्धा आज त्रास जास्त वाढणार आहे. यानंतर आपण वळणार आहोत राशी भविष्यांचा आढावा घेण्यासाठी. पण तत्पूर्वी आपल्याला एक मेल आलेला आहे. ज्योत्स्ना टप्पे, मोजरी वर्ण, त्यांनी त्यांच्या मुलीची पत्रिका पाठवली आहे. मुलीच्या लग्नाचे नेमके योग हे कधीपासून सुरू होणार आहेत याबद्दल जरा मार्गदर्शन करावं.
यांच्या कुंडलीनुसार यांचे लग्नाचे योग हे 2019 पासूनच सुरुवात होणार आहे. मुळात तुम्हाला हे जे टेन्शन आहे हे साहजिक आहे, कारण वयानुसार यांचं आजचं वय 25 चालू आहे सध्या. आणि जनरली आपण बघितलं की मुलींचे लग्न हे 24-25व्या वर्षी जनरली होऊन जात असतात. त्याच्यामुळे आज त्यांना थोडीशी काळजी, आई असल्यामुळे त्यांना काळजी वाटणं साहजिक आहे. मात्र यांच्या कुंडलीनुसार यांना थोडा मंगळाचा त्रास सुरू आहे आणि सध्याची त्यांची परिस्थिती हा 12वा गुरु असल्यामुळे त्यांना त्रास हा जास्त जाणवतो आहे लग्नासाठी. पण ऑगस्ट नंतर यांचं गुरु जरी बदलत असेल तरी पण लग्नाचे योग हे 2019 मध्येच अतिशय चांगले येणार आहे आणि 2019 मध्ये यांचं लग्न होऊन जाईल. यांच्यासाठी जो मुलगा येणारा हा तुमच्या दिशेपासून पूर्व दिशेला, म्हणजे तुमच्या गावापासून पूर्व दिशेचा मुलगा येणार आहे आणि साधारण 100 किलोमीटरचा आतमधलाचा मुलगा राहणार आहे. मुलगा हा अतिशय सोज्वळ आणि सुंदर मिळणार आहे. वैवाहिक जीवन यांचं खूप चांगलं असल्यामुळे पुढचं भविष्य पण यांचं खूप चांगलं जाणार आहे. मात्र एक लक्षात ठेवणं आवश्यक राहणार आहे की मुलाची कुंडली त्याचं वैवाहिक जीवन खूप चांगलं आहे की नाही हे पाहणं अति आवश्यक असतं. त्याच्यामुळे कुंडली ही मॅच करूनच पुढे जाणं आवश्यक राहणार आहे तुमच्यासाठी. आणि यांच्या कुंडलीनुसार यांना जॉबचे सुद्धा योग अतिशय चांगले चालत आलेले आहेत. समजा आज तुम्ही जॉब नसेल करत तर त्याच्यासाठी प्रयत्न करा, कारण तुम्हाला गव्हर्नमेंटचे योग अतिशय चांगले चालत येणार आहेत. त्याच्यामुळे त्याचे प्रयत्न सुद्धा आपल्यासाठी फायद्याचे नक्कीच राहणार आहे. यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत राशी भविष्यांचा आढावा घेण्यासाठी. यानंतरची आपली पुढची रास येते मकर रास. मकर राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. एखाद्या चांगल्या बातमीने तुमची आज दिवसाची सुरुवात होणार आहे. गुरुतुल्य लोकांची आज तुमची भेट सुद्धा होणार आहे. तुम्हाला आजचे दिवस हे मार्गदर्शनचा दिवस नक्कीच निघणार आहे. काही चांगल्या लोकांकडून तुम्हाला भविष्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच्यामुळे आजचे स्वतःचे डोळे आणि कान हे दोन्ही उघडे ठेवून चालणं अति फायद्याचं राहणार आहे. संपूर्ण दिवस मकर राशीवाल्यांचा हा या पद्धतीने असणार आहे. काय राहणार आहे मकर राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. मकर राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 3 आणि त्यांच्यासाठी आजचा शुभरंग राहणार आहे पांढरा. मकर राशीचा आढावा घेतल्यानंतर आपण जातोय कुंभ राशीवाल्यांकडे. कुंभ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. पैसे येण्या अगोदरच तुम्हाला जाण्याचा मार्ग हा तयार होणार आहे. आज स्त्री वर्गांसाठी विशेषतः तब्येतीचा आजचा कुरकुरीचा दिवस निघणार आहे. काही प्रमाणात आज तुम्हाला तब्येतीबद्दलही खूप जास्त त्रास जाणवणार आहे. त्याच्यामुळे तब्येतीकडे आज कुंभ राशीच्या लोकांनी विशेष लक्ष देणं फायद्याचं जाणार. आज संपूर्ण दिवस कुंभ राशीवाल्यांकरता हा त्रासदायक जरी असला तरी विशेष करून त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. काय राहणार आहे कुंभ राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज कुंभ राशीसाठी शुभंक राहणार आहे 1 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे पांढरा. यानंतरची शेवटची आपली रास येते मीन रास. मीन राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. आज मीन राशीच्या लोकांना इतरांसोबत जमून घेणं फायद्याचं राहणार आहे. आज चुकलेले असतील किंवा जे काही मार्गांमध्ये अडचणी चालू असतील त्या अडचणी आज दूर होण्याचा योग सुद्धा निर्माण झालेला आहे. आज तुम्हाला नवीन वस्तूंची, त्यातल्या जमीन आणि प्लॉटशी संबंधी काही व्यवहार चालू असेल तर त्याच्यात फायदा मिळण्याचे योग सुद्धा मिळणार आहे. संपूर्ण दिवस आज मीन राशीवाल्यांचा तो असा असणार आहे. काय राहणार आहे मीन राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज मीन राशीसाठी शुभंक राहणार आहे 6 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे पिवळा. प्रेक्षको, दर दिवसाप्रमाणे आपण आज सुद्धा 12 राशींचा आढावा घेतला. तुमच्या समस्यांचं, तुमच्या तक्रारीचं आपण निराकरण सरांकडून करून घेतलेलं आहे. यालाच अनुसरून जर तुम्हाला पण तुमच्या भविष्याबद्दल तक्रारी असतील, समस्या असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठीचा आमचा ईमेल ID आहे astrosamvad@gmail.com. तसेच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9326176658. या क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. तर आणखी भेट होणार आहे आपली पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा संवाद भविष्यावर. नमस्कार.